महत्वाचे प्रश्नामध्ये 12वी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत आपण इतिहासाचे महत्वाचे प्रश्न बघितलेत. भूगोलाचे सुद्धा महत्वाचे प्रश्न झालेले आहेत. आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की महाराष्ट्र बोर्ड 12वी राज्यशास्त्रामध्ये कोणते कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, जे केल्यानंतर तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क घेता येतील येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी किंवा कोणत्याही बोर्ड परीक्षेसाठी, ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. याच्या अगोदर इतिहासाचे महत्वाचे प्रश्न झाले होते, त्याची लिंक, भूगोलाची सुद्धा लिंक कमेंट सेक्शन मध्ये आहे, तुम्ही चेक करून घ्या. त्याचबरोबर येणाऱ्या राज्यशास्त्राबरोबर आणखी कोणत्या विषयाची तुम्हाला पाहिजे त्याचं नाव कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, म्हणजे नक्कीच आपण ते डिस्कस करूयात. ओके, तर राज्यशास्त्रामध्ये जर पाहायला गेलं तर एक्झॅक्टली ह्या विषयामध्ये जो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे काय अशा पद्धतीचा नसतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला काय प्रश्नपत्रिकेचं स्वरूप चर्चा करायची नाहीये, बट तुम्हाला फायदा व्हावा म्हणून थोडक्यात मी अभ्यास कसं करायचं की हे जे प्रश्न आहेत, ऑब्जेक्टिव्ह मध्ये म्हणू शकता, जे वस्तुनिष्ठ मध्ये म्हणू शकता, प्रश्न पहिल्यामध्ये एकूण 20 गुणांसाठी तुम्हाला विचारण्यात येतात. ओके, आता त्या 20 गुणांसाठी कशी तयारी करायची किंवा त्या 20 गुणांसाठी तुम्हाला अभ्यास कसं करायचा किंवा ते कुठे मिळतील, तर सर्वात पहिलं प्राधान्य द्यायचं आहे तुमची जी राज्यशास्त्राची पुस्तक आहे, पुस्तकीच्या स्वाध्यायामध्ये जे सगळेचे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, ते अगोदर कव्हर करायचं, मग बाकी पुस्तकांकडे तुम्ही जाऊ शकता. ओके, आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की संकल्पना चित्र पूर्ण करा. आता तुमच्या पुस्तकामध्ये जेवढेही संकल्पना चित्र पूर्ण करा आहेत किंवा तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी लागत असतील तर DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर 21 रुपयाचा एक नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व तुमच्या धड्याच्या प्रत्येक धड्याच्या स्वाध्यायामधील उत्तरे आणि संकल्पना चित्रे पूर्ण करा सर्व तुम्हाला तिथं मिळून जातील. त्याची सुद्धा लिंक कमेंट सेक्शन मध्ये पिन कमेंट मध्ये ऑलरेडी पिन करून ठेवलेली आहे, तुम्ही तिथं चेक करू शकता किंवा प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, तिथून 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स खरेदी करा, जिथे तुम्हाला आर्ट्सचे सर्वच्या सर्व नोट्स वगैरे मिळून जातील. ओके, त्याच्यानंतर प्रश्न दुसरा जो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारण्यात येत असतो परीक्षेमध्ये, तो असतो पुढील नकाशाचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. एकूण तुम्हाला एकच नकाशा देण्यात येतं आणि त्यातले विचारलेल्या प्रश्नाच्या आधारे तुम्हाला उत्तरे द्यायची असतात. आता नकाशा जो आहे हा फुकटचा मार्क असल्यासारखा आहे. थोडं जरी नकाशा संबंधी तुम्हाला नॉलेज असलं तरी 5 मार्क तुम्हाला मिळून जातात. आणि त्यातल्या त्यात तुमच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात पहिल्या धड्यामध्येच नकाशा आहेत आणि शेवटच्या धड्यामध्ये एक आहे. तेवढं जर कव्हर करून घेतलात तर संपलं. आता नकाशा संबंधी एक्झॅक्ट कशा प्रकारचे प्रश्न येतात चेक करा. आता जुलै 2022 मध्ये जो प्रश्न आला होता तो होता युरोझोन राष्ट्राशी संबंधित. चेक करू शकता तुम्ही, तुम्हाला इकडे युरोझोन राष्ट्र दिसत आहेत, राईट. आणि ह्या युरोझोन राष्ट्राशी संबंधित एक सोपा प्रश्न आला होता. 3 प्रश्न त्याच्याशी संबंधित आले होते. सर्वात पहिले तुम्हाला विचारण्यात आलं होतं की युरोपियन युनियन मधील युरोझोन सदस्य असलेल्या कोणत्याही 2 राष्ट्रांची नावं सांगा. आन्सर काय काय येते, मग फ्रान्स आणि जर्मनी. एवढं जर लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळून गेला. आता समजायचं कसं की फ्रान्स आणि जर्मनीच हे युरोपियन युनियन मध्ये युरोझोन सदस्य आहेत. पहिला चॅप्टर व्यवस्थित निरीक्षण करून अभ्यास केला, अर्धा एक घंटा जरी दिलं तरी तुम्हाला कळून जाते की कोणता देश कशामध्ये येते. आणि त्याच्यानंतर प्रश्न आला होता की युरोझोन सहभागी नसलेल्या 2 युरोपियन युनियन सदस्य देशांची नावे लिहा. आन्सर काय काय येते, स्वीडन व पोलंड. त्याच्यानंतर तिसरा जर प्रश्न बघताल तर फ्रान्स हा देश कोणत्या गटात आहे, तर युरोपियन युनियनच्या युरोझोन गटामध्ये येतो. आता ज्याने त्याचा अभ्यास झालेला आहे त्याला येते, ज्याचं नाही. बट तुम्ही जर हा प्रश्न होता, हा बोर्ड्सच्या जुलै 2022 ला, म्हणजे पुनर्परीक्षा म्हणू शकता किंवा सप्लिमेंटरीची एक्झाम म्हणू शकता, त्या एक्झामला आलेला हा प्रश्न होता. ओके, बट तुम्ही जर मार्च 2023 चा प्रश्न बघाल तर अतिशय सोपा आला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला आशिया खंडातील प्रमुख देश याचा नकाशा देण्यात आला होता. बघू शकता इकडे तुम्हाला अशा पद्धतीने. तर तुमच्या पुस्तकातलं आहे, या साईडला इथे आशिया लिहिलेला आहे आणि इकडे युरोपीय देश आहेत, राईट. तर आता इथे आशिया खंडातील कोणतेही 5 देशांची नावं सांगा. मग आता कोणतेही 5 देशांची नावं, आशिया खंडामध्ये आपलं भारत देश येते, मग सुरुवात भारतापासून करायचं. श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ. तुम्ही इकडे चीनचं सुद्धा नाव घेऊ शकता, चीन सुद्धा एक आशियाई देश आहे. मंगोलिया सुद्धा एक आशियाई कंट्री आहे. म्यानमार सुद्धा घेऊ शकता. थायलंड, कंबोडिया सुद्धा तुम्ही इकडं घेऊ शकता. बट इकडे जायचं नाही कारण इकडे ऑस्ट्रेलियन चालू होते, ऑस्ट्रेलिया खंड तिकडे चालू होते. ओके, आय थिंक आता तुम्हाला अधिक थोडस स्पष्ट पद्धतीने इथं क्लिअर दिसत असतील.
फक्त एकच प्रश्न आला होता मार्च 2023 एक्झाम मध्ये की 5 देशांची नाव लिहा. बस एका देशाचं नाव लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क, मग ह्या एवढं जर नाव लिहिलं तर तुम्हाला मार्क्स पडून जात होते. आता याच्या व्यतिरिक्त ह्या 2 नकाशांच्या व्यतिरिक्त तुमच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात राज्यशास्त्राच्या पुस्तकात पहिला नकाशा आहे युरोपीय देशांचा, जिथं चेक करू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कशा कशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात की सर्वात पहिले येऊ शकतो की भूमध्य समुद्रच्या उत्तरेकडील दिशेस कोणते कोणते देश आहेत. मग त्यावेळेस तुम्हाला तिथे लिहावं लागेल की भूमध्य वन सेकंड, भूमध्य समुद्राच्या उत्तरेकडील दिशेस स्पेन आहे, त्याच्यानंतर मोनॅको आहे, राईट, व्हॅटिकन सिटी आहे, इटली सुद्धा आहे, राईट. हे सुद्धा सगळ्या देशांची नावं तुम्ही असं इथं लिहू शकता. किंवा कोणताही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो अटलांटिक महासागराच्या पूर्वेकडील देश कोणते कोणते आहेत. मग आता अटलांटिक महासागर इथं आहे, तर अटलांटिक महासागराच्या पूर्वेकडील देश बघा कोणते कोणते आहेत. इकडे युनायटेड किंगडम आहे, आयर्लंड आहे, फ्रान्स सुद्धा आहे, राईट. हे अशा देशांची नावं तुम्ही कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर शेनिंग क्षेत्र या संबंधित सुद्धा येऊ शकतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात की शेनिंग क्षेत्रात शेनिंग आणि युरोपियन युनियनचे सदस्य कोणते कोणते आहेत. मग त्यावेळेस तुम्ही लिहायचं तिथे स्पेन लिहू शकता, राईट. स्पेन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, पोलंड आहे, हे सगळे युरोपियन युनियनचे सदस्य आहेत. ओके. आता जर तुम्हाला म्हणलं की युरोपीय युनियनचे सदस्य नसलेले देश, तर मग तुम्ही काय लिहू शकता, इकडं नॉर्वेचं नाव लिहू शकता, स्वित्झचं नाव लिहू शकता, सायप्रसचं एक नाव तुम्ही इथं लिहू शकता. ओके. असे बेसिक प्रश्न तुम्हाला येतात. एवढं जरी केलं तर तुम्ही आन्सर देऊ शकता. त्यानंतर तिसरं जर बेसिक प्रश्न पाहायला गेलं तर शेनिंगचे सदस्य नसलेले युरोपियन देश. आता एक्झाम मध्ये तुम्हाला हे देण्यात येत नाहीत, परीक्षेमध्ये हे माहिती नसते. ओके. परीक्षेमध्ये फक्त नकाशा असतो, नकाशा सुद्धा असं कलर मध्ये नसते, साधं सेम एक ब्लॅक अँड व्हाईटचं नकाशा असते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न येतो तुम्हाला इथं कुवेत आणि इराकशी संबंधित, राईट. सर्व नकाशा एक वेळेस व्यवस्थित जरी वाचून घेतलं तरी मोर दॅन इनफ आहे. पहिला देश हा जो नकाशा आहे पुस्तकीच्या पहिल्या धड्याच्या अगोदर आहे, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. जसं की भारताच्या दक्षिण बाजूस कोणता महासागर आहे, किंवा रशियाच्या उत्तरेस कोणते देश आहे, असे अनेक प्रकारचे कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात, ज्याच्यासाठी तुम्हाला रेडी राहायचं. ओके. त्याच्यानंतर आता रशियाचा सुद्धा एक मॅप इथे तुम्हाला दिसत आहे की सोव्हिएत रशियामधील पूर्वीचे देश. मग तुम्हाला ते जे पण आहेत ते पूर्वीचे देश, त्याच्या संबंधित माहिती, आताचे नाव तेव्हाचे नाव, जे पण पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते व्यवस्थित वॉचआउट करायचं एक वेळेस. त्यानंतर सर्वात महत्वाचं ते म्हणजे आता प्रश्न तिसरा. ओके. प्रश्न तिसरा पासून 7वा पर्यंत. आता प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांचं एक म्हणणं असते की सर प्रश्न तिसऱ्यामध्ये महत्वाचे द्या, चौथ्यामध्ये महत्वाचे द्या. मग कधी ते महत्वाचे एक्झॅक्ट एक्झामला येत नाहीत. मग आलं नसेल तर मग विद्यार्थी ट्रस्ट बसणार नाही, बरोबर आहे. तर आता मी तुम्हाला काय करणार आहे, आजच्या ह्या क्लासमध्ये एक 22च्या जवळपास प्रश्न देणार आहे. 20 ते 22 प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. त्या प्रश्नाच्या संबंधी किंवा त्या पर्टिक्युलर पॉईंटच्या संबंधी पुस्तकात जे जे माहिती दिलेली आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं, कारण त्या पॉईंटशी संबंधित तुम्हाला चुकी बरोबर सकारामध्ये विचारलं जाऊ शकतं, सहसंबंध स्पष्टीकरणामध्ये विचारलं जाऊ शकतं, 20 ते 30 किंवा 80 ते 100 शब्दात मांडा, ह्याच्यामध्ये पण येऊ शकतं. सो व्यवस्थित तेवढ्या पॉईंट्सला कव्हर करायचं आहे. एवढं जरी कव्हर केलं, बाकी पॉलिटिकल सायन्स म्हणा किंवा पॉलिटी किंवा राज्यशास्त्र म्हणा, ह्याच्यामध्ये दुसरं तिसरं तुम्हाला काही करायची गरज नाही. आणखी एक्झामच्या पुढं जर काही महत्वाचे प्रश्न वाटले तर मी नक्की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगेन. ओके. तर पहिलं प्रश्न चेक करा. त्या संबंधी आहे सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर. याविषयी गेल्या वर्षी एक्झामला प्रश्न विचारण्यात आला होता, यावर्षी सुद्धा व्यवस्थित वाचायचं, कुठं ना कुठं ते येईल. सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर, युरोपीय संघटना, G20 समिट, 20 देशाचे लोक येऊन मागच्या वर्षी 2023 मध्येच इंडियामध्ये G20 समिट झालं होतं पुण्यामध्ये. गॅट करार, जनरल ॲग्रीमेंट ट्रेड अँड टॅरिफचा एक करार असतो, राईट. त्यानंतर जागतिक व्यापार संघटना, WBO वर्ल्ड बिझनेस ऑर्गनायझेशन ची संबंधित माहिती. त्यानंतर पर्यावरण आणि शाश्वतता, नंतर महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास,
भारतातील महिलांची स्थिती, समाज परिवर्तन आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्यांची भूमिका, या संबंधी तुमच्या पुस्तकामध्ये जिथं जिथं प्रश्न आहे, जे जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ओके, अदरवाईज तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून सुद्धा घेऊ शकता. 20 प्रश्न आहेत, बिग डील नाहीये. किंवा ज्यांचं ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, राईट, त्याने सुद्धा चेक करू शकतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे सर्व जे प्रश्न इथं मी दिसत आहेत, आता मे बी तुमच्याजवळ ह्याच्या सर्वांची उत्तरे असू शकतात किंवा उत्तरे नसतात. जर तुमच्याजवळ उत्तरे असतील, तुमच्या कॉलेजमधल्या सरांनी लिहून दिलेले, तर ते रेफर करायचे. उत्तरे जर नसतील तर 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स ऍप्लिकेशनवर जाऊन खरेदी करा. मे बी त्याची प्राइस आता 51 असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी सर्व विषयांचे, इन्क्लुडिंग अर्थशास्त्र इत्यादी सर्व विषयांचे नोट्स तुम्हाला तिथं उपलब्ध आहेत, जेणेकरून तुमचा अभ्यास करायला मदत होईल. ह्याची उत्तरे सुद्धा तिथं असतील, जेणेकरून तुम्हाला एवढं तरी कळेल की एक्झाम मध्ये कसं लिहायचं. आता 21 रुपयाचं नोट्स कसं खरेदी कराल, ऍप्लिकेशनवर जा, तिथे तुम्हाला सर्व गोष्टी माहीत होऊन जातात. त्यानंतर समाज परिवर्तन आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्यांची भूमिका, राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित मूल्य, त्यानंतर सुशासनाची मूल्य स्पष्ट करा, युरोपीय संघाची पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. तिथं काही तुम्हाला मुद्दे देण्यात येतात, त्याच्या आधारे तुम्हाला माहिती द्यायची असते. त्यानंतर हिंदी महासागरात भारताची भूमिका स्पष्ट करा, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक, राईट, जे फॉरेन पॉलिसी असते भारताची, त्याला इन्फ्लुअन्स करणारे घटक कोणते कोणते असतात ते तुम्हाला सांगायचे असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा, भारत चीन संबंध स्पष्ट करा, भारत पाकिस्तान येते, भारत बांगलादेश संबंध स्पष्ट करा म्हणून ते कोणतेही येते. ओके, त्यानंतर भारत आणि अमेरिका संबंध स्पष्ट करा, भारत आणि अलिप्ततावाद, भारत आणि अलिप्ततावाद, सुशासन आणि ई प्रशासन, हा मागच्या वर्षी 2023च्या एक्झामला आलेला प्रश्न आहे. त्यानंतर शीतयुद्ध, त्यानंतर मानवतावादी हस्तक्षेप आणि डाव्यांचा उग्रवाद, राईट, एवढे व्यवस्थित कव्हर करायचे आहेत. आणखी पार्ट 2 जर आलं तर मी परीक्षा पुढे पुढे काढेन, ज्याच्यामध्ये बाकी आणखी काही महत्त्वाचे प्रश्न मी ह्याच्यामध्ये ऍड ऑन करेन. सो तोपर्यंत याचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. आणि आतापर्यंत इतिहास झालं, आर्टच्या बाबतीत मी बोलत आहे, भूगोल झालं, राज्यशास्त्र झालं, याच्यानंतर कोणत्या विषयाचं पाहिजे नक्की कमेंट करा. डेफिनेटली व्हिडिओज बनवेन. आणि या व्हिडिओला जर 100 लाईक्स आले तर मग नक्कीच डेफिनेटली आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक व्हिडिओ नक्की लवकरात लवकर आणण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, तर आजच्या ह्या क्लाससाठी, ह्या व्हिडिओसाठी एवढंच. बेस्ट ऑफ लक. सर्व प्रश्नांची उत्तरे 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये आहेत, जो की ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही कधीही खरेदी करू शकता. त्याचबरोबर त्याची उत्तरे सुद्धा तुम्हाला तिथं ऍप्लिकेशनवर अवेलेबल होतील. सो लवकरात लवकर जॉईन करायचं. चलो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड अँड बेस्ट ऑफ लक. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.